हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? पायल प्रत्येक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईच आता आज पायल जरा साफसफाई करणार आहे. जरा ते बेडच्या मागं सगळं साफ करून घेणार आहे आज. तर चला आता बघू आजचा दिवस कसा जातोय आणि आज काय काय पायल साफ करते तुम्हाला दाखवायलाच. आणि मला माझं काम आहे, मी ती कामाची पूर्ण करतो आणि मग दुपारच्या वेळेत तिला थोडी मदत करतो. चलो. आज सकाळीच मी सगळा पसारा काढलाय, अख्खा बेड रिकामा केलाय आणि बेड मधला सगळा बिछाना धुवायला टाकलाय, मशीनला लावून घेतलाय आणि हे सगळं मला आता आवरायचंय. हे सगळं रिकामं केलंय, सगळं भरलं होतं, सगळं रिकामं केलंय. तिथलं झाडलंय पण तिथला थोडासा कचरा मला काढायचा आता. अर्धा बिछाना वरती ठेवलाय, अर्धा लावलाय मशीनला. ती आता घेऊन आलाय स्प्रे हा वाला स्प्रे रे मारायला. स्प्रे ते बेड मध्ये नाही का किडे मुंग्या होतात, त्यासाठी सगळे किडे गायब होतील. एक दोन दिसले होते मला जाळ्या बिळ्या नाही का, जुराळ वगैरे. पहिला किडे काय करतो नाही मला नाही ते हे करायचंय माझ्या तोंडावर वगैरे. मी इकडे टाकणार आहे का? नाही मला. आणि हे डांबर गोळ्या पण मी त्याला आणायला सांगितल्या होत्या, ह्या त्याला गरजेच्या आहेत मला पाहिजे. कोणते ते सोनू, पहिलं इथून सुरुवात कर रे खालचं. सोनू तो मरणार नाही, त्याला हाताने फाईक्स केलंय मी. मारून बघतोय बघा बाहेर. काय रे तिथे कशाला मारते, मी हात ठेवते तिथं. सोनू तो ते तसे मारायचे नाही, ते हाताने उचलून ते टाकायचे तो किडा. अरे तसं नाही मरत, तिथं कोपऱ्यात मारायचंय. अबे ह्या बेडच्या कोपऱ्यात घ्यायचंय सगळं. पहिलं स्प्रे मारू आणि मग हे बेड झाकलं ना, मग बेड पुढं वडून मागचं वगैरे सगळं झाडू मारायचं. नवरा आता चाललाय म्हणलं बेड मध्ये. ह्याला करू का आता? लय नाही मारायचं, पाण्यागत कोपऱ्यात मार थोडा. आता काही खरं नाही माझ्या नवऱ्याचं, सगळीकडे स्प्रे मारायला. अंडी ना, किड्यांची. सोनू लय नको स्ट्रॉंग मारू बाथरूम मध्ये, मला तर जायचंय बाथरूम मध्ये. हा ते तसं नाही काढायला लागत सोनू, ती सिरिंग पुसायला लागती. तुझा हात पोचतो, माझं नाही पोचत म्हणून मी ठेवलंय तसंच. इथले हे बाकीचं मी धुवू शकते, सिरिंग नाही ना मला पुसता येत. बस झालं, बस लय स्ट्रॉंग वाजत आहे त्याचा. नाही ना, ते मला नाही ना, माझ्या नाकात चाललंय ना वास. अरे पण मी नंतर बाथरूमला गेल्यावरती पूर्ण बेडच्या आतमध्ये आहे ना स्प्रे मारला येतो. आता हे सगळं नीट लावायचंय, हे सगळं भरून ठेवायचंय. बॅग वगैरे ओपन करून, हे कपडे आहेत माझे, ह्यात सगळे कपडे ठेवलेले आहेत जे मी घालत नाही ना. आणि ह्यात पण कपडे आहेत, हे पण कपडे सगळे कपडे आहेत. आता हे सगळं नीट करून ठेवायचंय. हो, सगळं नीट करून ठेवायचंय. ह्यात कपडे आहेत माझे, हो ह्यात पण कपडे आहेत, हे सगळे कपडे आहेत, सगळे व्यवस्थित करून ठेवणार आहे. आता हे असल्या बॅगांमध्ये भरून ठेवणार आहे. आणि प्रतीकने सगळ्या बेडमध्ये आता स्प्रे मारलाय. डोकं धुतलंय पण मी केस असंच बांधून ठेवलेत म्हणून. बघा तुम्ही माझे तोंड बघा कसं दिसतंय, माकडाचं तोंड माकडासारखंच दिसणार ना. बरोबर आहे माझ्या नवऱ्याचं, बरोबर आहे. गाईस माठ आणायचंय आजच. हो आज बीपीचे पाय बघ माझे, हे बघा तुम्हाला फोटो वाटत गाईज, पाय बघा किती सुजले. हे बघा पाय माझे सुजित कुमार झाले ते बघा. आणि हे हात पण बघा. काल माझ्या मैत्रिणीचा व्हिडिओ कॉल आला होता, तिला मी हात आणि पाय दाखवले, ती डोक्याला हात लावायला लागली. ती बापरे तू कसली सुजली. मी म्हणलं हे तर काहीच नाही, अजून पुढच्या महिन्यात जास्त सुजत आहे ना रे. त्याला परत हात लावतोय सोनू. हात धुवलं नाही का मी? हात धुतला पण साबणाने धुतलंय का? नाही तर बर्फ करून थंड पाणी करून प्यावं लागतंय. आता गरमी चालू झाली म्हणून आजच काय पण करून माठ आणायचंय आम्हाला आणि माठ भरून ठेवायचं रोजच्या रोज मस्तपैकी धुवून, म्हणजे थंड पाणी प्यायला बरं वाटतं. पण मला तर पाणी नाही पिता येणार थंड उन्हाळ्यात. उन्हाळा असलं तरी मला गरमच पाणी प्यायचंय, कारण की उन्हाळ्यातच माझी डिलिव्हरी आहे, त्याच्यामुळे मला जास्तच टेन्शन आलंय. चला आता हे सगळा पसारा आपण आवरून घेऊया. आपण म्हणजे मी आवरते, तुम्हाला नाही काम सांगणार गाईज. हा काय करतोय, पाणी भरतोय तिथं थांबून. मार्केटिंग वर आलाय, त्याला थंड पाणी पिलं बरं वाटत असं ना. हो चला, हो बाजूला. आज घर आवरायचं मी शपथच घेतलीये आणि तुम्हाला सांगते एवढी धूळ निघली ना, बापरे. ही तर धूळ काहीच नाही, तुम्ही खूप धूळ आहे, खूप म्हणजे खूपच धूळ आहे बघा. आणि किडे पण भेटले मला दोन तीन म्हणजे खूपच किडे भेटले. आणि त्याचं औषध पण मारलं, हे वाला औषध आणलं होतं तेच मारलं आता मी. आणि मी हा बेड एकटीने नाही हलवलाय, राणीने मला मदत केली आहे, जी ब्लॉग मध्ये यायला खूप जास्त लाजती. आता बाहेर पळून पण गेली आहे. आता काही जिन्यावरनं खाली जातेस का काय पळून? तर हा सगळा बेड आवरला मी. बेड खाली पाणी पण गेलं होतं खूप जास्त आहे बघा. आता हेच पुसतीये मी, सगळं पुसलं, तिथं पण पुसलं आणि स्प्रे पण मारला. तर सगळीकडं स्प्रे मारून किड्यांचा खात्मा करून टाकलाय.
आणि आता तिकडे परत येणार नाहीये, मला त्रास वाटतंय. आणि सगळं आवरून घेते मी. प्रतीक यायच्या आधी सगळं घर चकाचक कर. आणि मी जास्त काय हलवालवी नाही केली आहे. राणीलाच म्हटलं बाई मला थोडंसं हेल्प कर आता. मग ती आली पटकन. ती म्हणली मामी मी तुम्हाला मदत करते, थांबा जरा. तर चला सगळं आवडते मस्त पैकी. आता असा बेड ठेवलाय पण एवढा छान वाटतोय ना, पण असा बेड नाही ठेवू शकत कारण की तुम्हाला दाखवते. हे बघा, हा आमचा दरवाजाच लागत नाही. बेड खूप जास्त मोठा आहे साईजने, म्हणून दरवाजा लागत नाही. तर तो जसा पहिला होता तसंच त्याला ठेवावं लागणार आहे. नाहीतर माझी खूप जास्त इच्छा होती की बेड असा बसला पाहिजे होता, म्हणजे ना एवढा स्पेस पण एवढा भेटतोय ना छान. हे बघा किती स्पेस आहे जास्त इथं, पण तसं नाही ठेवता येणार. काय करायचं, जसं आहे तसंच करते. आणि मला ना सकाळपासून एवढं गरम झालंय, धूळ वगैरे पण माझ्या अंगावर एवढी बसली आहे. हे हात बघा माझे खराब किती झाले ते. आंघोळ करणार आहे मस्त 4 वाजता. आता गाईज माझं सगळं घर आवरून झालंय. आज मी पूर्ण बेड आवरलाय, बेडच्या खालून सगळं पुसून वगैरे घेतलंय आणि प्रतीकचं पण काम झालंय. तर गाईज खूप भूक लागली होती म्हणून माझा नवरा बनवतोय स्पेशल मॅगी. आणि आज मी पण ट्राय करणार आहे प्रतीकच्या हाताची मॅगी पहिल्यांदा. नाही तू तुझी कर, मी माझी करणार. नाही पण मी खाणार तुझ्या हातातली कशी झाली ते बघायला. इकडे बघा काय चाललंय. नाही दिसणार, आपलं किचन बारीक आहे. इकडे बघा, हे बघा दिसतंय का तुम्हाला. आणि चक्क प्रतीक बनवतोय मॅगी आज. ए आपला हा मोबाईल कुठेतरी ठेवला पाहिजे रे प्रतीक. बघ ना तू दिसतच नाही. कसंय मग प्रतीक कांबळे स्पेशल मॅगी. माझी मॅगी साधी मॅगी असते, स्पेशल साधी असणार तरी पण माझ्यासाठी तर स्पेशल झाली ना, कारण की तू बनवणार आहे, तू पहिल्यांदा. बरोबर की नाही. बघा माझा नवरा बनवणार आहे म्हणल्यावरती माझ्यासाठी तर स्पेशल मॅगी झाली की नाही. ती मस्त आता आंघोळ करून आले. 2 वेळा आज आंघोळ केली मी, कारण की धूळ काढून पण अंगावरती धूळ बसली होती माझ्या. आता मस्त आंघोळ केली ना, आता आल्यावरती गरमागरम मॅगी खाते. कधी होती मॅगी असं झालंय मला, काय खरं नाही. आज रुको जरा सबर करो, इतना ठोकाई नाही करणे का उसका. ठीक आहे. आमच्या घरात मास्टर शेफ आलेले आहेत. हे बघा आमचे पती झालेत मास्टर शेफ. मस्तपैकी मॅगी बनवत होते. सोनू तू फक्त मॅगीच बनवतोय, पण मला असं वाटतं की तू तीर मारतोय कोणतं तरी. तेच तर तुझं चाललंय. गाईज फक्त मॅगी आहे, मसाला टाकायचा आहे. तेच ना, काय साधं नुसतं पाणी उकळवायचं, त्यात मॅगी टाकायची, मसाला टाकायचं, झालं. माझा नवरा एवढंच बनवतोय, पण मला किती आनंद झालाय. सोनू तू जर असं चिकन बिर्याणी वगैरे शिकलं तर मला किती अजून आनंद होईल. म्हणून तर शिकत नाही, मला तुला आनंद द्यायचा नाहीये. मला दे ना आनंद, मला पाहिजे आनंद. सोनू का नाही शिकत आहे तू. एकदा चहा बनवला होता तरी पण मला किती आनंद झाला होता, आणि आता मॅगी बनवते तरी मला आनंद होतोय. प्रेम, आंधळ प्रेम, बाकी काही नाही. काही एकच पुढे टाकली, अजून एक पुढे टाकली. अजून ते घेऊन दे की. ओ माय गॉड, आटा लागते, मसाला लागला पण मॅगीला सगळा. ओ माय गॉड, मला शिकवते गाईज. बघा तुला शिकवते. हे बघ कुठे गेला. म्हणून तर पाण्यात टाकायचा असतो पहिला मसाला. तोपर्यंत हे होईल. गॅस स्लो कर. मग करायची तिला खाऊन थोडी करपवायची. हो गट करायची जरा. तुला जशी आवडते तशी हो, मी जशी नेहमी बनवते तशीच बनवतो. येस. माझ्या तोंडाला पाणी कसं सुटतंय पण ना, बनवतोय तो पण माझ्या तोंडाला पाणी. दादा स्टॉप करायचा टीव्ही जो. पिऊन घे आता पाणी. हे असं करायचं गाईज. असं खोलायचं. हे असं खोलायचं. हे थांबा दाखवतो. पूर्ण साठायचंय का त्याला. नाही असं खोलायचं. हे बघा खोलून टाकलं, घेतलं मसाला. असं करायचं, साठायचं, असं करायचं. गाईज तो खातोय पण माझ्या तोंडाला पाणी का सुटतंय. मला लागली जबरदस्त भूक. गॅस बारीक कर थोडासा तिकडून पलीकडनं. हा यस. चला आता आमची मॅगी वगैरे खाऊन झाली आहे. मी एवढी दमली आहे ना, मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. माझ्या पायात आणि जीव पण नाहीये. पण आम्हाला आज मटका घ्यायचा खूप जास्त गरजेचं आहे, म्हणून जायचंय. आणि आज मी फक्त मसाले भातच बनवू शकते. थांबायला ताकद नाहीये, पाय खूप सुजले ते माझे. चला मटका घेऊन येऊ आपण. कोण जाऊया आता. तर इथं आलोय आम्ही मटका घ्यायला. हा चांगला होता बघा, पण जास्त पाणी बसलं पाहिजे ना. जास्त ताण काय करणार. थंड कशाला होतं पाणी जास्त. थंड पाहिजे ना मला. थंड 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 कशाला. हा तोच घेऊ. किती आहे तो. 350. आणि खाली ठेवायचं. हा माठ घेतो याच्या खाली. हा स्टँड आहे. स्टँड म्हणतोय. हा स्टँड आहे. हा मटका आणि ते वरती झाकण आणायला गेलेत. बस झालं आमच्या दोघांसाठी खूप झाला हा. तर बघू आता. अजून काय दुसरं बघू नका. हेच घ्यायचं फक्त आपल्याला एवढंच. माठ
घेऊन आलो आम्ही आणि येताना 2 पार्सल पण घेऊन आलो. पार्सलचा फोन आला, तुमची पार्सल घेऊन आलोय म्हणून कुठे येऊ. तर पार्सल बघा काय आलं. हे कर्लर आलंय मला अर्बन युगचं. वाव, हे माझ्याकडे नव्हतं. आता मी तुम्हाला दाखवेन. हे ओपन करून वरती गेलो ना थोड्या वेळाने मग दाखवते. आणि आल्या आल्या मी ठेवलंय एका साईडला चहा. हे दूध गरम झालेलं आहे आपलं. दूध गरम झालेलं आहे आपलं. इथं बघा काय चाललंय. हा बसलाय डोक्याला हात लावून. काय करायला गेलं तुम्ही? काय करून आलो? काय करायला गेलता? पार्सल घेऊन आलो. हा, येताना पार्सल घेऊन आलो. बरं झालं की नाही तर परत जावं लागलं असतं तुला बाहेर. इथं बघा मोबाईल. इथं मोबाईल मी नाही बघायचं. तू आता ठेवलंयस. मी कॅमेरा चालू केलाय तेव्हा. काय ठेवलं ना? हो ठेवलंय आताच. दादू दुकान को जाओ. डेली का काम करावं. मंडळी, आज मी बनवणार आहे फक्त मसाला भात. हे बघा. आणि तो पण सोयाबीन टाकून भात बनवणार आहे आज. तुम्ही दिवसभर बघितला असणार आहे आपला कसा घेत आहे. एनर्जी एकदम लो झाली म्हणून फक्त मसाले भात आणि त्यासोबत काहीतरी बनवायचं. इथं मम्मीची चालली डबा पुसापुसी. डबा पुसायचं काम चाललंय मम्मीचं. आणि इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा चालू आहे आता, तो म्हणजे आमच्या दादूचं अक्षर. तर पहिलं बघा तुम्ही. अरे देवा, हे काय अक्षर काढलंय. अक्षरांचे पण मार्क असतात रे. असा फॉर्मॅट आहे का तुम्हाला? आम्हाला वेगळा होता फॉर्मॅट. पण ते काय लिहिलंय? 18 फेब्रुवारी 2026. निरामय काय निरामय आरोग्य शिबिर आयोजित करणे हेतू. तो असं मांडलेलं. तुला कसे मार्क भेटायचे? चांगलं काय असं अक्षर काढलं एवढं? छान लिहायचं असतं. कधी नाही. आता प्रॅक्टिस चालू आहे. आता थोडं असं नसतं. 4 दिवसांनी पेपर आहे. आता प्रॅक्टिस करून नाही. लिहिलं 4 ओळीमध्ये लिहिलं तू पत्र. असं कुणी पत्र लिहिलं 4 ओळीमध्ये? पत्र चांगला अर्थ एवढं पान भरलं पाहिजे तू. एवढं इथे द्यायला पाहिजे तुझं. बरं, याला तुला 5 मार्क नाही भेटणार. पत्रलेखन इथून सुरुवात केली मी अबक शाळेच्या विद्यार्थी प्रतिनिधी ही विनंती करत आहे की आपली ही आरोग्य शिबिर माझ्या शाळेत आयोजित करावे. कारण माझ्या शाळेत शिबिराची गरज आहे आणि मी अशी करतो की आपण झालं. अरे असं पत्र कुणी लिहिलं? मला हसायला लागले आता. दादू, पत्राचे जास्त मार्क पाहिजे असेल तर जास्त लिहायला लागतं. शाळेचा विद्यार्थी 10वीच्या वर्गात शिकत असून आमच्या शाळेत तुमचे आरोग्य शिबिर घेण्यात आयोजित करावे ही आमच्या शाळेची खूप इच्छा आहे. असं लिहायचं जरा काहीतरी. नंतर आमच्या शाळेत अशा समस्या आहे. अशा समस्या आमच्या शाळेमध्ये आहेत. त्या समस्या तुम्ही त्याची बरं दूर कराव्यात. शिबिराबद्दल 4 काय पास होणारच तू? काय पास होणार? कसं असं? चांगला अभ्यास घे ना जरा. तू चांगला अभ्यास घे की जरा. परत पत्र लिहिलं म्हटलं लिह. तर अभ्यास घ्या. त्याने पत्रलेखन बघा केवढंसं लिहिलंय. त्याला 2 मार्क पण नाही देणार. नाही, शॉर्टकट नाही मारायचं कधीच. उलट जेवढं भरून लिहिशील तेवढे मार्क जास्त पडतात. पूर्ण लिहिलं ना जास्त भरून तर पूर्ण चांगले मार्क देतात. ते लोकच म्हणतात अरे बापरे यांनी किती लिहिलंय. आणि अक्षर बघितलं का तुम्ही पप्पा? अक्षर काढत व्यवस्थित पण असं नाही. कसं काढणार आता? असंच अक्षरच असेल. कशी आडवी तुझ्या काकाने केली होती तशी आडवी. हो काका तुम्हीच आहेत. देखा आपने लापरवाही का नतीजा. त्याचे काका तुम्हीच आहेत. तुम्हीच असं आडवी बहिली धरून गेली. कोण बोलतंय बघा. अरे बघ ना वही कशी आडवी धरली. असं लिहिताना लिहितात का? सरळ वही धरायची. अशी धर ना. नाही मला तसंच लिहायचंय. तो नाही ऐकत. तसं लिहिणार तो आडवी. म्हणून तर अक्षर चांगले येत नाही दादू. पप्पा म्हणतात तुझ्या काकाने केलं का? आणि बोलतय कोण? काकाच बोलतात. तर गाईच आमच्याकडे आज खूप दिवसातून बनलेले आहे. पहिल्यांदा बनलेलं आहे व्हेज 65. सोयाबीन उरले होते त्याचं बनवून टाकले. छोटे छोटे सोयाबीन. आम्ही चिकन 65 खाल्ले भरपूर. पहिल्यांदा खातो आम्ही सोया 65. सोया 65. काय नाही 65 पण नाही, नॉर्मल बनवले. 65 म्हटलं तर त्याचा मसाला वेगळा येतो. पण हे मी काय फक्त टाइमपास चांगलं लागते. पण टाइमपास बनवलंय. जेवढा तू बनवलं आयुष्यात पहिल्यांदा बनवलं. टाइमपास चांगला लागतो. माणूस पहिल्यांदाच गोष्टी असं बनवायला शिकतो. लग्न झाल्यावर शिकली. ए मसाला कशाला टाकती? आग निघल. आगच काढायची. सगळ्यांच्या तोंडातून धूर चाळ्यांची संघटच. हेडफोन लावले आवाज येतोय का रेकॉर्ड होत नाही आवाज? येत असेल की मी नाही बघितलं. तर चला वरती यायचं आपलं. काय करायचं नेमकं? ते कंबरपट्टा काढायचा आहे. प्रेक्षाला कंबरपट्टा द्यायचा आहे. नीट पूर्ण सांगितलं तर लोकांना कळलं. तर उद्या आहे शिवजयंती आणि प्रेक्षाचा डान्स स्कूलमध्ये. आणि तिने मला सांगितलं तर काकू कंबरपट्टा तुमच्याकडे असेल तर काढून ठेवा प्लीज. तर माझ्याकडे आहे असं मला वाटतंय. ती तुझ्या भरोश्यावर बसली असणारच वरती. कारण की मी खूप काय काय सामान ठेवलंय ते मला पण नाही माहिती. तर जाऊन बघू. हे मम्मीला देऊ आता. चला मम्मीला एकटीलाच. तू पण खा. कशाला एवढं तळलं?
संपलं उरले होते ते सोयाबीन त्यात परत भात नसतं म्हणलं ना. मग भातात जास्त टाकलं असं तर तू बोलतो जास्त सोयाबीन कशाला टाकते बरोबर जास्त सोयाबीन नाही पाहिजे. म्हणून काढले मी ते. येस. आणि पप्पाला पण द्या. यांनी पत्र लिहिलंय मागापासून बघा तुम्ही मागाशी तुम्ही बघितलं असेल. मम्मी एवढं पत्र लिहिलंय ते पत्र कमी आणि खाडखोडच असते दिसती. तू असं पेपर परत लिहिलं पत्र तर तुला कोणत्याला एक मार्क देणार नाही. पेपरमध्ये नाही एवढी कशी प्रॅक्टिस करतोय तू आणि त्याचं अक्षर बघा ना मम्मी. खाडखोड तिने किती केली आणि खाडखोड केला ते कसं करायचं. हे शब्द चुकलाय ना हा शब्द चुकलाय इथं. अशी एक लाईन मारायची असते फक्त त्यावरती. हा 5 मार्क भेटत नाही. अरे 5 नका भेटत पण खाडखोड ना एक लाईन मारायची असते फक्त शब्द चुकल्यावरती. हा एकच तू काट पुस्तक अख्खी इथं खडखड करतोय. तू शाळेत नाही शिकवलं कसं चुकलं की एक लाईन मारायची म्हणून पेपर येतो ना बाहेर रे. तो काय नाही बोलणार ब्लॉक काय नाही बोलणार अकल असले वागतं एवढं खाडखोड असते तर कोणतं मार्क देणार पेपरात. चुकलं ना एकच ड्रिक मारायची त्याच्यावरती लय नाही गिरवत बसायचं त्याला. हा ते लिहिलं लांबून लिहिलं कमी निळ दिसते लांबून. मराठी येत नाही का जास्त मराठी येते त्याला. अरे काल त्यांनी असला शब्द वापरला ना मी म्हणते असं काय बोलत नाही काल हे जास्त बसलेला काय म्हणलं शब्द वापरत त्यांनी वाढूळ वाढूळ लेवळ वाढलो बसलो होतो असं तू म्हणला होता काल. मी म्हणलं कोण वाढलो कुठं बसलो होतं. बसलं होतं सोनू ग्रामीण भागातली भाषा झाली ती वाढवून मग तू वाटलं का इंग्लिश मिडियमला आहे म्हणून. म्हणजे मला कळलं गावठी भाषा आहे. गावठी पण तू कोण म्हणा का त्याला तू इंग्लिश मिडियमला आहे. खाली काय एवढी मागातली तर मी म्हणते मी काय म्हणते कोण वाढूळ कुठं बसलो तो वाढूळ मग पाय म्हणजे वाढू मग जास्त वेळ बसणं ते तुला नाही माहिती. तेवढी भाषा वापरतो. अरे आपण गावाकडची लोक आहेत आपण नाही हो. हा मग आई यांना गावाकडे जातात सारखे तो आई आणण्याच्या चित्रशाळा खाली जाऊन त्यांच्यासारखी भाषा शिकलाय. मग शिकणार ऑब्विसली तू पण तिथं असतं राहायला तू पण पण हे शिकला कसलं असता. वाढू म्हणलं वाढू काय वाढू. तू नव्हतं त्यांच्यापाशी जास्त दिवस म्हाताऱ्या म्हणून. माणसाची भाषा बोलते हा लय शब्द जबर वापरतो एकदम पुराण्या काळातील शब्द वापरतो. बरं त्याला वापरून दे कशी पण भाषा तू त्याला फक्त लिही पटपट चल पत्र आणि लेखन. त्याला फक्त तुला तू नापास होणार तुला कंटाळा आला तर. तो नाही लिहिणार त्याला सारखं सारखं असं बोलू नको लिही हा तुला की त्याला मोटिवेट करत असं करायला का नाही. हो. हा म्हणजे आता आता दादू, नाही लिहायचं. आता आम्ही तुला कोण डिस्टर्ब करत नाही तू तुझ्या हिशोबाने लिही मस्त. असा स्वयंपाक झाला पायलनी काढले नवीन मेनू करायला. पायल बसती बनवती बेसनाची पोळी आणि कशी म्हणलं बसली नुसती मसाले भात सोबत मसाले भात कसा खायचा म्हणून बेसनची पोळी बनवली. खुर्चीवर आणि बसून हा खुर्ची बसूनच भारी वाटते माहिती का लय. माझा आरामदायक जरा. हो ते ह्याला लय वेळ थांबायला लागतं रे हे लवकर भाजत नाही हम्म. म्हणून. हे बघ मसाले भात पण लय छान झालाय. सोयाबीन भात रे. सोयाबीन भात हा ते सोयाबीन मसाले भात. तर मंडळी चला आजचा ब्लॉग मी एंड करते आणि आता मला ब्लॉग एंड पण करूशी वाटत नव्हता. खूप जास्त दमली आज. तर चला एंड करते. हा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. बाय बाय.